सर्वांना नमस्कार. रिअल इस्टेट प्रकल्पाची नोंदणी आणि त्याचे परिणाम, तसेच रिअल इस्टेट आणि एजंट या दोन प्रश्नासंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. रिअल इस्टेट प्रकल्पाची नोंदणी कशा पद्धतीने केली जाते, त्याचे परिणाम काय होतात, याची सविस्तर व्याप्ती आपण या प्रश्नामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तत्पूर्वी सर्वप्रथम आपण लॉ इन मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, एक कमेंट जरूर करा आणि इतरही व्हिडिओ पाहत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इतरांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. रिअल इस्टेट प्रकल्पाची नोंदणी ही प्रस्तावनेच्या माध्यमातून समजून घेत असताना पहिला मुद्दा आहे ती म्हणजे प्रस्तावना. रेरा कायद्यानुसार कोणत्याही प्रमोटरला अर्थात बिल्डरला आपल्या प्रकल्पाची नोंदणी रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाकडे अर्थात महारेराकडे करणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. नोंदणी झाल्याशिवाय बिल्डरला प्रकल्पाची जाहिरात करणे, मार्केटिंग करणे किंवा घरांची विक्री करणे शक्य नसते. दुसरा मुद्दा, नोंदणी कधी अनिवार्य आहे? मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन. खालील निकष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाची नोंदणी करणं बंधनकारक आहे. जमिनीचे क्षेत्रफळ, सदनिकांची संख्या, चालू प्रकल्प. म्हणजे जमिनीचे क्षेत्रफळ याचा अर्थ जर विकसित केल्या जाणाऱ्या जमिनीचे क्षेत्रफळ 500 चौरस मीटर पेक्षा जास्त असेल तर नोंदणी अनिवार्य आहे. सदनिकांची संख्या, जर बांधल्या जाणाऱ्या सदनिकांची अपार्टमेंट्स फ्लॅटची संख्या 8 पेक्षा जास्त असेल तर नोंदणी बंधनकारक आहे. आणि चालू प्रकल्प अर्थात ऑनगोईंग प्रोजेक्ट्स, ज्या प्रकल्पांना रेरा कायद्या येण्यापूर्वी कंप्लेशन सर्टिफिकेट मिळालेले नव्हते, अशा चालू प्रकल्पाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे नोंदणी प्रक्रिया, रजिस्ट्रेशन प्रोसिजर. प्रमोटरला ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावा लागतो. प्रक्रियेच्या मुख्य पायऱ्या खालील प्रमाणे आहेत. ज्या 4 पायऱ्या आहेत त्या 4 मुद्द्यांमध्ये आहेत. अर्ज सादर करणे, 2 माहिती प्रकट करणे, 3 महत्वाची कागदपत्रे आणि 4 नोंदणी क्रमांक. या 4 मुद्द्यांना सविस्तर आपण चर्चा करत असताना पहिला मुद्दा आहे अर्ज सादर करणे. प्रमोटरला विहित नमुन्यात प्राधिकरणाकडे अर्ज सादर करावा लागतो. 2 माहिती प्रकट करणे अर्थात प्रमोटरला प्रकल्पाचे नाव, प्रकार, जमिनीची स्थिती आणि मागील 5 वर्षाचा आपल्या कामाचा अनुभव याची माहिती द्यावी लागते. 3 महत्वाची कागदपत्रे. आता कोणती महत्वाची कागदपत्रे आहेत ते अर्जासोबत खालील कागदपत्र जोडणं आवश्यक आहे. तर मंजूर नकाशा, जमिनीचा हक्क, प्रकल्पाचा तपशील आणि बँक खाते. मंजूर नकाशा म्हणजे सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेले लेआउट किंवा आराखडे. सीसी कमेन्समेंट सर्टिफिकेट अर्थात बांधकाम सुरू करण्याचे प्रमाणपत्र. जमिनीचा हक्क, जमिनीच्या मालकी हक्काचे पुरावे अर्थात 7/12 उतारा किंवा टायटल रिपोर्ट. प्रकल्पाचा तपशील, घरांची संख्या, कार्पेट एरिया आणि प्रकल्पाची पूर्ण होण्याची निश्चित तारीख म्हणजे प्रकल्पाची तारीख. आणि चौथा महत्वाचा याच्यातला सबमुद्दा आहे ते म्हणजे बँक खातं. 70% रक्कम जमा करण्यासाठी उघडलेल्या स्वतंत्र एस्क्रो खात्याचा तपशील. आणि एकंदरीत चौथा मुद्दा आहे तो म्हणजे नोंदणी क्रमांक. प्राधिकरणाकडे अर्जाची छाननी झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत प्राधिकरणाने अर्जाची छाननी केल्यानंतर लक्षात ठेवा 30 दिवसांच्या आत प्रकल्पाला एक युनिक नोंदणी क्रमांक दिला जातो. आणि चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ओव्हरऑल चौथा मुद्दा, नोंदणी न केल्यास होणारे परिणाम. आणि हा महत्वाचा आहे कारण हा कायदेशीर दृष्ट्या आहे, ज्याच्यामध्ये जर एखाद्या बिल्डरने नोंदणी करता म्हणजे नोंदणी केलीच नाही आणि प्रकल्प सुरू केला किंवा घराची विक्री केली तर रेरा कायद्याच्या
कलम 59 नुसार कडक कारवाई केली जाते. म्हणजे कारवाई काय केली जाते? तर आर्थिक दंड, प्रमोटरला प्रकल्पाच्या अंदाजित किमतीच्या एस्टिमेट कॉस्ट जी आहे त्याच्या 10% दंड आकारला जाऊ शकतो. दुसरा मुद्दा आहे तुरुंगवास. प्राधिकरणाचे आदेश देऊनही जर बिल्डरने उल्लंघन सुरू ठेवले तर 3 वर्षाचा तुरुंगवास किंवा प्रकल्पाच्या किमतीच्या 10% दंड, एकूण 20%. म्हणजे पहिला 10% आणि नंतर किमतीच्या आणखी 10%, असं एकूण 20% दंड आकारला जातो. जाहिरातीवर बंदी. नोंदणी नसल्यास बिल्डर कोणत्याही जाहिरात करू शकत नाही आणि तसे केल्यास दररोज होणाऱ्या उल्लंघनासाठी मोठा दंड आकारला जातोय. आणि 5वा महत्वाचा आहे नोंदणीचे फायदे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. काय फायदा आहे? 3 फायदे आहेत. ग्राहकांचा विश्वास. ग्राहकांना खात्री मिळते की प्रकल्प कायदेशीर आहे. 2 पारदर्शकता. प्रकल्पाची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध असते. आणि 3रा मुद्दा निधीची सुरक्षित वापर. 70% पेक्षा जास्त वापर केवळ त्याच प्रकल्पासाठी होतो. म्हणजे या सगळ्या प्रश्नाचा एकूण निष्कर्ष असा सांगता येईल, प्रकल्प नोंदणी ही केवळ तांत्रिक प्रक्रिया नसून ती ग्राहकाच्या गुंतवणुकीची सुरक्षितता आहे. नोंदणीमुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील अधिकृत बांधकामांना फायदा आणि अनधिकृत बांधकामांना चाप बसला आहे आणि बिल्डरना शिस्त लागलेली आहे. आणि शेवटच्या प्रश्नावर आपण चर्चा करूया, तो म्हणजे रिअल इस्टेटची नोंदणी प्रक्रिया आणि कार्य. प्रस्तावनेसह चर्चा करत असताना रिअल इस्टेट एजंटची नोंदणी प्रक्रिया आणि कार्य या प्रश्नाचा हा दुसरा प्रश्न आहे. रेरा कायदा 2016 नुसार केवळ बिल्डर्सनाच नाही तर रिअल इस्टेट एजंटनाही प्राधिकरणाकडे नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. पूर्वी एजंटवर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची जास्त घटना घडलेल्या आहेत, ज्याला आता कायद्यामुळे चाप बसला आहे. रेरा नोंदणी क्रमांक मिळवणे आवश्यक आहे. कायदेशीर वैधता. आता हा दुसरा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये कायदेशीर वैधता हा पहिला मुद्दा. नोंदणी क्रमांकाशिवाय कोणताही एजंट कोणत्याही रिअल इस्टेट प्रकल्पाची विक्री खरेदी करू शकत नाही. नोंदणी प्रकल्पाचे व्यवहार. एजंट केवळ त्याच प्रकल्पाची विक्री करू शकतो ज्याचे रेरा मध्ये नोंदणी झाली आहे. तिसरं म्हणजे पारदर्शकता. नोंदणी क्रमांक असल्यास ग्राहकाचा एजंटवर विश्वास वाढतो, कारण एजंटची सर्व माहिती प्राधिकरणाकडे उपलब्ध असते. आणि चौथा, जाहिरातीसाठी अनिवार्य. कोणत्याही जाहिरातीत किंवा व्यवहाराच्या कागदपत्रावर एजंटचा आपला क्रमांक असणे बंधनकारक आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे नोंदणीची पद्धत किंवा कालावधी. नोंदणीची काय पद्धत आहे? प्रोसिजर ऑफ व्हॅलिडिटी. अर्ज सादर करणे. एजंटला व्यक्ती किंवा संस्था संबंधित राज्याच्या रेरा पोर्टलवर, उदाहरणार्थ रेरावर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. काय कागदपत्र? तर अर्जासोबत पॅन कार्ड, आधार कार्डचा पुरावा, व्यवसायाचा तपशील आणि मागील 5 वर्षातील कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभाव असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. 3 शुल्क. विहित नोंदणी शुल्क भरल्यास प्राधिकरण अर्जाची छाननी करते. आणि 4 नोंदणी प्रमाणपत्र. सर्व माहिती योग्य असल्यास प्राधिकरण 30 दिवसाच्या आत नोंदणी प्रमाणपत्र जारी करते. आता याचा कालावधी काय? व्हॅलिडिटी. रिअल इस्टेट एजंटची नोंदणी सामान्यतः 5 वर्षासाठी वैध आहे. रिअल इस्टेट एजंटची नोंदणी सामान्यतः 5 वर्षासाठी वैध असते. 5 वर्ष पूर्ण होण्यावर ठराविक शुल्क भरून नोंदणी नूतनीकरण अर्थात रिन्युअल करणे बंधनकारक असते. 4 चुकीची माहिती दिल्यास किंवा नोंदणी शिवाय व्यवहार केल्यास होणारी कारवाई. जर एखाद्या एजंटने कायद्याचे उल्लंघन केले आणि तर खालील प्रमाणे कारवाई होऊ शकते. नोंदणी शिवाय व्यवहारासाठी दंड. जर एजंटने नोंदणी न करता काम करत असेल तर त्याला दररोज 10,000 रुपये
प्रमाणे दंड होऊ शकतो. हा दंड त्या ज्या सदनिकेचा व्यवहार केलाय तिच्या किमतीच्या 5% पर्यंत वाढू शकतो. खोटी माहिती दिल्यास, जर एजंटने प्रकल्पाबद्दल खोटी माहिती आश्वासने दिली किंवा चुकीची माहिती पुरवतात त्याला सदनिकेच्या किमतीच्या 5% पर्यंत दंड भरावा लागतो. नोंदणी रद्द करणे, वारंवार नियम मोडल्यास प्राधिकरण एजंटची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करू शकतो. एजंटची प्रमुख कार्य, ग्राहकांना प्रकल्पाचे मंजूर नकाशा आणि कागदपत्र दाखवणे, ग्राहकांना कोणत्याही चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती न देणे, केवळ रेरा नोंदणीकृत प्रकल्पाचीच विक्री करणे आणि व्यवहार सर्व रेकॉर्ड्स इतर कागदपत्राचे जतन ठेवणे. याचा अर्थ काय की रेरा नोंदणीमुळे रिअल इस्टेट एजंटचे रूपांतर एका व्यावसायिक आणि जबाबदार सल्लागारात झाले आहे. यामुळे या क्षेत्रातील मध्यस्थांची विश्वासार्हता वाढली असून ग्राहकांना फसवणुकीपासून संरक्षण मिळते. म्हणजे या गोष्टी या प्रश्नामधून आपल्याला सविस्तर पाहता येतील. तर रिअल इस्टेट एजंटचे जे काही कार्य आणि कर्तव्य जबाबदाऱ्या आहेत त्या सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.